तथागत टीव्ही चॅनलच्या वतीने मी भीमाचा पुत्र या मालिकेमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। तर आज आपण आदरणीय विनोदरावजी भालेराव, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावतीचे माजी संचालक आणि कटोऱ्याचे माजी सरपंच आणि तसेच सध्याचे सदस्य यांचा आपण जीवनपट समजून घेणार आहोत। तर मी सरांना अशी विनंती करेन की त्यांनी त्यांचा सविस्तर परिचय द्यावा। प्रथम मी तथागत चॅनलचे अरुणभाऊ वानखडे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध त्या थोर मानवांना मी फक्त अभिवादन करतो। आणि आज या ठिकाणी मला बोलावलं, सर्व तुमचं मी तथागत चॅनलचं मनापासून अभिनंदन करतो। आणि मी विनोद किसनराव भालेराव, माझं गाव कटरा बुद्रुक, तालुका जिल्हा अमरावती या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे। आणि तिथून मी बालपणापासून आजपर्यंत त्याच गावामधून मी तिथल्या लोकांनी मला खूप सहकार्य केलं आणि जिल्ह्यातील सगळ्या लोकांनी, समाजाच्या लोकांनी आणि इतर समाजांनी मला खूप प्रेम दिलं, म्हणून आजपर्यंत मी या ठिकाणी गेलो। तर आपल्या चॅनलमध्ये आपण तळागाळातील आदर्श जीवन परिचय असलेल्या लोकांना आपण इथे बोलवत असतो आणि त्यांचा जीवनपट आपण समजून घेत असतो। तर सरांचं शालेय जीवनाबद्दल जे काही अनुभव असतील तर ते त्यांनी थोडे प्रेक्षकांना सांगावे अशी मी त्यांना विनंती। मॅडम, मी माझ्या कुटुंबातली परिस्थिती खूप हलाखीची आणि त्या ठिकाणी माझे वडील एक गायकी म्हणून ढोल आणि त्याला गावातून म्हणजे गावधन काय म्हणतो आपण त्याला ते चालत होते, आई ते चालत होती आणि मी त्या गोठणावरचं शेणसुद्धा उचलत होतो। अशा परिस्थितीत आणि खूप त्यावरचा काळ खूप याचा हलगर्जीचा होता आणि म्हणून मला आईने पहिल्या वर्गात कटरा बुद्रुक या शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये टाकलेला आहे आणि तिथेच माझा 4वी ते 5वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे। त्याच्यानंतर खूप काळ एवढा बिकट आला की मी शिकू शकलो नाही आणि त्याच्यानंतर मला खूप हालाकीची परिस्थिती करावी लागली, जगावं लागलं, जेवायला मिळत नव्हतं, कपडे मिळत नव्हते, पुस्तकं मिळत नव्हतं, शाळेची व्यवस्था माझी काही नव्हती, पण मला शाळा सोडावी लागली। तर सरांनी सांगितलं की त्यांचं शालेय जीवनामध्ये फार कठीण दिवस गेले, त्यांच्या आईवडिलांना फार कष्ट करावे लागले, लोकांचे गुरु वगैरे चालावे लागले। तर अशा परिस्थितीमध्ये शहरांच्या शिक्षण फारसं तेवढं झालेलं नाही। तर निश्चित सर आपलं शिक्षण कितीपर्यंत झालं? माझं 4वी 5वी। तर सरांचं शिक्षण 4वी पास झालं आहे, पण एवढ्या कमी शिक्षणामध्ये आपण त्यांचा परिचय एवढा मोठा देऊ शकतो की त्यांनी जे आजपर्यंत जे यश मिळवलं तर ते कशा पद्धतीने एक 4वी पास वर्ग व्यक्ती किती मोठं व्यक्तिमत्व घडवू शकतो हे त्यांच्या व्यक्तिमत्वावरून आज आपण त्यांना इथे बोलवून आपण समजून घेत आहोत। तर त्याच्यानंतर मग आपला कृषी उत्पन्न समिती बाजाराचा जो प्रवास सुरू झाला तर तिथे तसं आपलं कसं काय म्हणजे हे झालं? मला सुरुवातपासून तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाचण्याचा खूप मला छंद, त्यांचे पुस्तकं ग्रंथ हे खूप वाचले, म्हणजे वाचायचा खूप मला शौक होता, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझ्यावर खूप असे एक परिणाम झाला आणि सुरुवातीलाच मला एक चळवळ निर्माण झाली तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नामांतराचं। त्या नामांतराच्या चळवळीमध्ये मी त्या लाँग मार्चमध्ये सुरुवातीलाच मी गेलो औरंगाबादला, लाँग मार्चच्या त्या नामांतराच्या चळवळीत। औरंगाबादला जात असताना इथून रेल्वेनं गेलो, तिथून गेल्यानंतर दौलताबादला गेलो, दौलताबादला आम्हाला अटक केलं, अटक करून आम्हाला औरंगाबादमध्ये नेलं, त्या ठिकाणी गोळीबार झाला, लाठीचार्ज झाला, मग तिथून आम्हाला पुन्हा गाडीत बसवलं आणि नाशिकच्या जेलमध्ये आम्हाला तिथं नेलं। 10 दिवस त्या नाशिकच्या जेलमध्ये पुढं नामांतराच्या चळवळीच्या वेळेस त्या ठिकाणी जेवढे RPIचे नेते होते सगळेजण ते नाशिकच्या जेलमध्ये होतो आणि आठवले साहेब आमच्यासोबत त्या नाशिक जेलमध्ये होते आणि त्या ठिकाणी गंगाधर गाडे, नामदेव डसा, राजा ढाले आणि हुसेन दलवाई हे सगळ्यांना अमरावतीला आणतो।
खरी लीडरकी काय असते, खरी आत्मीयता काय असते, एक समाजाबद्दल आपुलकी काय असते, बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे, बाबासाहेबांचं महान कार्य समोर कसं न्यायचं, त्यांचा वारसा कसा वाढवायचा, त्याच्यासाठी सरांनी म्हणजे जे काही खस्ता काढले, त्यांनी जेल सुद्धा पाहिलं, एवढे मोठमोठे आंदोलन केले, मोठमोठ्या लोकांसोबत त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला, गंगाधरजी गाडेसारखे, आठवले साहेबांसोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि इतकं मोठं धाडस करून त्यांनी इतका मोठा प्रवास त्यांनी आजपर्यंतचा समोर नेलेला आहे. तर सर आपला राजकीय संपर्क कसा आला आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसे काय यशस्वी झाला, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण. त्या काळात पॅन्थरचा एक शिपाई बनलो, दलित पॅन्थरचा. आणि दलित पॅन्थर अशी एक संघटना होती का समाजात कुठलाही अन्याय अत्याचार झाला की त्या ठिकाणी धावून जाते. म्हणून मी अमरावती जिल्ह्याचा एक दलित पॅन्थरचा एक शिपाई म्हणून तयार झालो आणि कुठंही समाजावर अन्याय अत्याचार झाला तर आम्ही एक टीम होती आमची दलित पॅन्थरची अमरावती जिल्ह्याची. मग त्याच्यात अनिल गुंडाने होते, त्याच्यात बळवंत वानखडे होते, त्याच्यात आमचे खूप असे जुने जे कार्यकर्ते होते. म्हणजे खूप निश्चित पॅन्थरची त्यावेळेस चळवळ खूप या ठिकाणी मग प्रभावी झाली होती. मग अन्याय अत्याचारात मग मोर्चे काढणे, नामांतराचा मोर्चा, वेळोवेळी आम्ही नामांतराच्या मोर्चा संदर्भात, अन्याय अत्याचार संदर्भात, मग निंबा गोळीबार असो की मग इथं गोळीबार झोपडपट्ट्याचे अन्याय असो, घरकुलं बसवायचे असो, झोपडपट्ट्या अमरावतीतल्या बसवायचे असो, त्या ठिकाणी सर्व पॅन्थरचे मोर्चे काढायचे, धरणे करायचे, निदर्शने करायचे. अशामुळं मग मी दलित पॅन्थरचा एक जिल्ह्याचा सहसचिव झालो. त्याच्यानंतर मी कठरा ग्रामपंचायतमध्ये जेव्हा माझं मत पडलं त्याच वर्षी मी कठरा ग्रामपंचायतला एक उमेदवार म्हणून उभा राहिलो वार्डमध्ये आणि त्या ठिकाणी मी निवडून आलो. प्रथमच माझं मत पडलं त्याच वर्षी मी 84मध्येच निवडून. तर मित्रांनो बघा की सरांचं जेव्हा मत पडलं तर तेव्हा जेमतेम पहिल्या वर्षी म्हणजे 18व्या वर्ष किती म्हणजे एक आश्चर्यजनक गोष्ट आहे की एका 18 वर्षाच्या मुलाचं, तरुण युवकाचं जेव्हा मत पडतं आणि तेव्हाच त्यांनी ती उमेदवारी स्वीकारली आणि तेव्हाच त्यांनी निवडून यावं, म्हणजे हे खूप मोठं यशाचं एक पाऊल आहे. यांच्यासारखं जर व्यक्तिमत्व जर समाजात निर्माण झाले तर समाजाची दिशा आणि दशा बदलायला वेळ लागणार नाही. कारण की जे आत्मीयतेनं समाजकार्य करतात ते निश्चितच परिवर्तन घडवतात आणि या गोष्टीची सरांकडून प्रत्येकजण एक प्रेरणा घेऊ शकतात आणि त्यानुसार ते कार्यसुद्धा करू शकतात. तर सरपंचाचा जो आपल्याचा प्रवास आहे तर तो किती वर्षाचा आणि कशा पद्धतीचा आहे? मी ग्रामपंचायतीचा सदस्य निवडून आल्याबरोबर मी समाजाचे, त्या वार्डाचा विकासाचे आणि दलिताचे जेवढे प्रश्न असतील ते प्रश्न मग मार्गी लावायचे, गावाचे प्रश्न मार्गी लावायचे. पॅन्थरचा चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे मग जिल्ह्यात यायचं, जिल्ह्यात कलेक्टरमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समिती, तहसीलमध्ये सगळे गावाचे प्रश्न हे सगळे मग समजून घेऊन त्यांचे कामाचे त्यांचे प्रश्न आम्ही मार्गी लावायचे. आणि मग ते घरकुलाचे असो की मग त्यावेळेस जास्तीत जास्त मग वयोवृद्धांचे जे वयोवृद्ध होते त्यांना कसे पगार भेटतील आणि अपंगांना कसे पगार भेटतील आणि विधवांना कसे पगार भेटतील, ते सगळ्या माध्यमातून मी खूप मग त्याच्यात एक त्या गावाला झोकून घेतला आहे. मग कुठलाही प्रश्न असो त्या गावाच्या संदर्भात मग प्रश्न असतो मग तो मी जिल्ह्याच्या लेवलवर करून ते त्या लोकांना समाधानी करतो. तर सर त्याच्यामध्ये तुमच्या मित्रमंडळींचा, तुमच्या सहकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा किती सहभाग आहे तुम्हाला? गावामधून गावाचा तर सहभाग होताच मला, पण अमरावती जिल्ह्याच्या लेवलवर जे पॅन्थरची चळवळीचे ज्यावेळेचे लोक होते, कार्यकर्ते होते, त्यांचा मला एवढा सहभाग होता की कुठलाही प्रोग्राम असो किंवा कुठलंही काम असो, कुठल्याही गरीबाचं काम होतं, कुठल्याही ऑफिसमध्ये काम होतं, तर आम्ही असे पॅन्थरचे कार्यकर्ते म्हणजे 10-15 लोक आम्ही त्या ठिकाणी जायचं आणि ते काम करून घ्यायचं. अशामुळे मी कंटिन्यू 84 पासून आजपर्यंत मी त्या ग्रामपंचायतमध्येच मग सदस्य आहो, उपसरपंच आहो, पुन्हा सदस्य होतो, मग सरपंच झालो. त्याच्यानंतर फक्त 5 वर्षाचा माझा असा काळ गेलेला आहे की मी APMCत मग उभं राहिलो. APMCत उभं राहिल्यामुळे मग ते ग्रामपंचायतचं मग मी पद सोडलं. मग APMCत मध्ये आलो आणि मग पंचायत समितीला आलो. अमरावती पंचायत समिती सदस्य होतो. अमरावती पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर मग APMC पंचायत समिती सदस्य आणि कठरा ग्रामपंचायत उपसरपंच होतो, मग सदस्य होतो, ते सोडून दिलं ते. आणि जेव्हा सर आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे जेव्हा संचालक होते तर तेव्हा आपण शेतकऱ्यांसाठी काय काय प्रयत्न केले, कुठले कुठले काम केले? आणि मी जेव्हा
कृषी उत्पन्न माझ्या समितीत मी जेव्हा गेलो तेव्हा मी प्रथम आपल्या समाजाचा म्हणा की कार्यकर्ता हा ज्याही निवडणुकीमध्ये उभा राहतो, निवडून येतो, ज्या संस्थेमध्ये जातो तो फक्त त्या संस्थेमध्ये जातो, काही करत नाही. मी तिथं जाऊन पहिली ती घटना पाहिली. डॉक्टर बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, जो वाचेल तर तो वाचेल. मी त्याही संस्थेत गेलो, मग पंचायत समितीत गेलो तर पंचायत समितीचा ॲक्ट वाचला, ग्रामपंचायतमध्ये होतो तर ग्रामपंचायत ॲक्ट वाचला, आणि मग पंचायत APMCत गेलो तर APMCचा ॲक्ट वाचला की त्या ठिकाणी आपले कोणते अधिकार आहेत ते अधिकार जाणून घेतले. आणि मग शेतकऱ्याचा मालाचा भाव असो की शेतकऱ्यांना ताबडतोब पैसे भेटो, किंवा मग शेतकऱ्यांना ते वांद्याचे ते दलाल लोक आणि अडते लोक ते शेतकऱ्यांचा माल बाजूला टाकत होते, भाव देत नव्हते. मग त्याचा भाव व्यवस्थित त्याला मिळला पाहिजे, त्याला सगळं त्या ठिकाणी माप भेटलं पाहिजे, या पद्धतीने मी सगळं तिथं जगत राहिलो. आणि त्यांचे पैसे वारंवार मिटिंग घेऊन मी त्या ठिकाणी असताना लायसन्स सभापती होतो. मग लायसन्स कसे द्यायचे, कुणाला द्यायचे, तिथं कसे धंदे करायचे, मी सगळे धंदे त्या ठिकाणी बंद केले होते. मग त्या ठिकाणी आपल्या झाडू मारणाऱ्या आपल्या लेडीज होत्या, ज्या बिचाऱ्या गरीब होत्या, तर त्यांना आपल्या झाडून ते फक्त घेत होते आणि घरी नेतो तेवढंच अनार. मी त्यांना ज्या अडत्याकडे राहत होतो तर त्यांना 1 रुपया किलोप्रमाणे शासनाकडून किंवा पंचायत समितीकडून आपल्या APMCकडून 1 रुपया एका किलोवर असा देण्यात यावा असा ठाव करून त्यांना ते पैसे देत होतो. आणि जेवढेही तिथं हमाल होते त्या हमालांना बरोबर लायसन देणे, त्या हमालाचे पैसे भेटते का नाही भेटते ठिकाणामध्ये जाऊन ते करून घेणे, आणि चांगले हमाल आणि अडत्याचा मिलन करून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे मी त्या ठिकाणी सहकार्य केलं. निश्चितच मंडळी, ज्यांना खऱ्या अर्थाने समाजसेवा करायची आहे, जनसेवा करायची आहे, गोरगरिबांच्या समस्या जाणून घ्यायच्या आणि त्या सोडवायच्या आहेत, तर त्याला काही फार मोठी डिग्री किंवा शिक्षण लागतं असं नाही. सरांना पाहून आपण समजू शकतो की 4था वर्ग पास व्यक्ती किती मोठं कार्य करू शकतो. आणि त्यांनी जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद सांभाळलं त्याच्यामध्ये अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. जसं हमालांना, सफाई कामगार महिलांना त्यांना इतक्या कमी दरामध्ये धान्य वगैरे देणं, त्यांचे पैसे काढून देणं, त्यांना मालाला भाव देणं, हे सगळे कामं त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या पार पाडले. तर त्याच्यामध्ये सर आपल्या इतके जो आपण कार्य करत आहे तर त्याच्यामध्ये आपल्या परिवाराचा पण काही हिस्सा असेल, म्हणजे ते तुम्हाला कसे मदत करतात, कसं सपोर्ट करतात? माझ्याकडे माझे लहानपणी बालपणातच माझ्या आई वडील मला माझ्या काकांनी लहानपणी बहीण होती माझी पाणी तिनं पण मला मोठं केलं. आणि मी लग्न केलं नाही, समाजसेवाच केली. आणि त्यांनीच मला खाऊ पिऊ घातलं, त्यांनीच मला मोकळं केलं की तू समाजसेवाच. म्हणून मी आजपर्यंत त्यांच्याच नावानं मी समाजसेवा करत आहे. आणि पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मी पूर्ण पंचायत समिती मासूद सर्कल होतं माझं, जिल्हा परिषद अंजन बाबारी होतं. आणि त्या ठिकाणी प्रथम गेल्याबरोबर मी त्या ठिकाणी मुलांचे जे पैसे भेटत होते स्कॉलरशिप, मग ते स्वच्छताची असो की मग स्कॉलरशिप होतो, मग त्या ठिकाणी कसं व्हायचं की शिक्षण अधिकारी असो की काही असो की प्रथम ते पैसे जसे समाज कल्याणमधून जे पैसे आले की ते शहरात वाटायचे, ते शहरात वाटायचे, शहराच्या कॉलेजला द्यायचे, शहरातल्या शाळेला द्यायचे त्या विद्यालय. आणि ते कॉलेजवाले संस्थेकडे काय करायचे, त्या मुलांच्या आईवडिलाकडून पैसे घ्यायचे नाही, मग ते वावचे घेऊन घ्यायचे आणि त्या संस्थेला ते पैसे घेऊन द्यायचे, मुलाला काही घ्यायचे नाही. मग मी तिथं गेल्यानंतर त्यांना म्हटलं की बाई पैसे तुम्ही शहरात कसे काय प्रथम वाटता. तर तिथं समाज कल्याणमधून एक गाडे साहेब होते समाज कल्याण अधिकारी, त्यांना मी विचारलं तर नाही, हे प्रथम पैसे म्हणे हे ग्रामीणमध्ये गेले पाहिजे, कारण गरीबाचे मुलं असतात त्यांना जर शाळेला कपडे, दप्तर, पुस्तकं, कपडे, जोडे आणि जे काही त्यांना शिक्षणाची सोय असते ते जर मिळाले ते शाळेत जातात. त्यांना जर ते सोयी जर मिळाल्या नाही, कपडे नाहीत, दप्तर नाही, पुस्तकं नाही, तर मग ते मुलं शाळेत जात नाहीत. म्हणून गरिबाची लेकरं शिकत नाहीत, पण संख्या कम होते. म्हणून मी प्रथम त्या ठिकाणी तो विषय मी लावून धरला. आणि कुठं कुठं तुम्ही पैसे वाटले, कुण्या गावाला, कुण्या पंचायत समिती अंतर्गत गावात वाटले, ते पूर्ण चौकशी लावली. तर त्याच्यात सगळ्यात जास्त म्हणजे 60% शहरात वाटले होते
आणि 40% ते ग्रामीणमध्ये ठेवले होते. पण मी म्हटलं की बा आम्ही मागासवर्गीय मतदारसंघातून निवडून आलेलो आहोत आणि मागासवर्गीय मतदारसंघातून निवडून आल्यानंतर जर मागासवर्गीय विद्यार्थ्यावर किंवा त्या समाजावर जर अन्याय होत असेल तर मग तिथे राखीव निवडून येण्याचा आम्हाला काही अर्थच नाही आहे. म्हणून त्या ठिकाणचे मग ते विद्यार्थ्यांचे पैसे असो, संशोधनाचे असो की समाज कल्याणचे पैसे असो की त्यावेळेस मुलीला 1 रुपया रोज भेटेल आणि 9वीपर्यंत 10वीपर्यंत 1500, 1200, 900 रुपये असे भेटत होते. ती मी शाळेत जाऊन खाजगी शाळेत जाऊन ते पैसे भेटले की नाही भेटले मी चौकशी करायची आणि पुऱ्या मतदारसंघात फिरायचं. मग ते घरकुलाचा प्रश्न असो की शेतकऱ्यांच्या अवजाराचा प्रश्न असो की विद्यार्थ्यांच्या मग शाळेचा प्रश्न, सायकली वाटप असो की मग विधवा महिला असो त्यांना मशिना वाटप असो आणि हर मतदारसंघात जो फंड येत होता 15 आयोगाचा, मी त्या ठिकाणी तो फंड पहिले मशानभूमी दुरुस्तीसाठी टाकायचा आणि नंतर दुसरा फंड मी शाळेवर दुरुस्ती करायचा टाकला आणि तिसरा फंड समाज कल्याण जे आपले समाज कल्याणचे जे समाज मंदिर आहे अशा ठिकाणी मी तो फंड टाकायचा. म्हणजे समाजाच्या उपयोगी जो फंड राहील अशा ठिकाणी मी तो फंड तो राबवता. अशा पद्धतीचं माझ्याजवळ समाज कल्याणचा. निश्चितच मंडळी, सरांनी जे आतापर्यंत सांगितलं आपल्याला, जर खरोखर समाजाची सेवा करायची असेल आणि त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर ते तळागाळात जाऊन की ग्रामीणमध्ये काय काय समस्या आहे. बरेच आता शासन पाहतो आपण की खूप हलाखीची परिस्थिती करून ठेवलेली आहे. ग्रामीणचा सगळा पैसा इकडे तिकडे अस्तव्यस्त करतात आणि स्वतःही खातात. खूप मोठा भ्रष्टाचार बळकावलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर फार जोरातच चालू आहे. आणि एवढं बारीक लक्ष देणं खऱ्या अर्थाने जे लिडरकी म्हटलं जाते, समाजकार्य म्हटलं जाते, समाज सुधारणा म्हटलं जाते, तर इतक्या बारकाईने त्याच्यामध्ये लक्ष घालणं की गोरगरिबांच्या ग्रामीण विभागातल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे मिळतात की नाही, घरकुलांना त्यांचे पैसे मिळतात की नाही, ज्या हिस्स्याचे त्यांचे पैसे शासनाकडून येतात त्यांच्यापर्यंत ते पोहोचले की नाही याची माहिती काढण्याआधी त्याच्या तळागाळापर्यंत जाऊन ते मिळवून त्यांना वाटप करणे, तर खऱ्या अर्थाने एका आदर्श लिडरची, एका समाज कार्यकर्त्याची ही खरी ओळख आहे. तर ते सरांनी त्यांच्या कार्यातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि इतर लिडरांनी त्यांचा आदर्श घ्यावा. तर इथून म्हणजे आणि तो राजकीय छंदात म्हणजे राजकीय याच्यामध्ये तुम्हाला जाण्याची इच्छा कशी काय निर्माण झाली, म्हणजे कोण तुमचा आदर्श व्यक्तिमत्व आहे असं? माझं आदर्श व्यक्तिमत्व तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आणि जिल्ह्याच्या लेवलवर माझे आदर्श म्हणून दादासाहेब ढवळे आणि माझे गुरु वगैरे म्हटलं तर माझे रामेश्वर अभ्यंकर आणि त्यानंतर चळवळीत असताना रामेश्वर भाऊच्या सोबत असताना आणि तसे माझे सुरुवातीचे गुरु आहे मग गंगाधर गाडे साहेब. आणि जेव्हा घाटकोपरची दंगल झाली होती मुंबईच्या रमाबाई घाटकोपरला पुतळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. त्या विटंबनाच्या संदर्भात कदम तिथे मोर्चा काढल्यानंतर कदम नावाचे ठाणेदार म्हणजे तिथं होते. त्यांनी आपले 11 लोकांवर गोळीबार करून त्यांना मृत्युमुखी मांडलं होतं. त्या संदर्भात आम्ही दुसऱ्या दिवशी अमरावती बंदचं आवाहन केलं होतं. सर्व समाजाला घेऊन सगळं गटातटाला सगळ्याला विसरून बंदचं आवाहन केलं होतं. त्या बंदमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते तथागत आपले अरुण वानकडे होतो की सगळे जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते हजर होते. मग आम्ही अमरावतीमध्ये पूर्ण असा मोर्चा काढला आणि इरविन चौकात मोर्चा येताना सांगता करताना त्या ठिकाणी त्या मोर्चावर गोळीबार लाठीचार्ज आणि त्या लाठीचार्जमध्ये माझ्या डोक्याला एक गोळी आहे, 18 टाके आहे आणि माझे पाय पूर्ण चाबूकनं पूर्ण गेले होते. हे पूर्ण गेले होते. पोलीसवाल्याने मला खूप अरुण भाऊ वानकडे मला खूप मारलं होतं आणि इरविनचं जे जुनं गेट होतं पीएम वार्डाचं त्या वार्डाच्या गेटवर मला आणून टाकून दिलं होतं, म्हणजे मेला म्हणून सांगितलं. तर त्या ठिकाणचे अमरावती शहराचे इंचार्ज म्हणून PT पाटील होते आणि त्यावेळेस कार्यकर्ता म्हटलं म्हणजे पोलिसांचा रोष असतेच की त्यांच्या संदर्भात मोर्चे काढणे, त्यांच्या विरोधात हे करणे, धंदे बंद करण्याचा हे करणं. आम्ही महाल हटाव प्रकरणाची मोर्चा काढला होता, त्यावर महाल हटाव होतं, त्याच्यावर मोर्चा काढले होते. मग आपल्या नांदगाव कंडिशनला एक पोलिसच्या हातानं एक कार्यकर्ता मरण पावला, त्याच्यासाठी आम्ही अमरावती बंद केले होते. असे खूप सर्वेच्या ह्याच्यात बंदमध्ये आम्ही सहभागी होतो असल्यामुळं पोलिसचा खूप रोष राहते आमच्यावर. तर त्या ठिकाणी मला मेला म्हणून असं टाकून दिलं होतं. म्हणून PT साहेबांनी मला पाहिलं ॲडमिट करताना आणि ताबडतोब मला ॲम्ब्युलन्स बोलावून मला नागपूरला पाठवलं
त्या ठिकाणी ताबडतोब ऑपरेशन केलं माझं, डोक्यातली गोळी काढली, पायाचं गेलं. डॉक्टर माझे पाय थोडं लागते, आता ते चाकू जे असते पोलीसचे वरचं ते सुगी असते त्यानं पूर्ण पाय माझे ते छानले गेले, म्हणजे पूर्ण ते सडल्यासारखे झाले. पण तथागत गौतम बुद्धाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि जनतेचे माझ्यावर खूप आशीर्वाद होते. त्याच्यामुळं ते मी तिथून 3 महिने मी त्या दवाखान्यात ॲडमिट होतो. 3 महिन्यानंतर मला सुटलो, मी व्यवस्थित झालो. मंडळी बघा, सरांचा प्रवास फार खडखड आहे. त्यांचा जो राजकीय प्रवास आहे, त्यांनी मोठमोठ्या आदर्श व्यक्तींसोबत काम केलं. त्यांचे आदर्श आदरणीय दादासाहेब गवई आणि दादाजी गाडेसाहेब, रामदासजी आठवले यांच्यासोबत त्यांनी मोठमोठे मोर्चे आंदोलन केले. त्याच्यामध्ये त्यांना अटकसुद्धा झाली आणि त्यांच्या डोक्यामध्ये गोळी लागली अक्षरशः, आणि त्यांच्या पायांचं तर वाटत नव्हती पोलिसांनी. इतकं मोठं म्हणजे 3 महिने ॲडमिट राहून ज्या व्यक्तीने मृत्यूच्या दारातून आपलं पुन्हा जीवन परत आणलं आणि तरीही त्यांनी ते कार्य सोडलं नाही. एखादं दुसरं व्यक्तिमत्व असतं तर त्यांनी कदाचित किंवा आपण अशा पद्धतीनं मरण्यासाठी जन्माला नाही आलेलो, त्यांनी हे कार्य सोडून दिलं असतं. पण खऱ्या अर्थाने जे लोक नायक असतात समाजाचे, तर ते सरांसारखं व्यक्तिमत्व असणारे लोक नायक असतात आणि त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचं वाखाणण्यासारखं कार्य आहे आणि खूप लोकांना एक प्रेरणा देणार आहे. यांच्या सरांच्या याच्यामधून बरेच युवकसुद्धा असे आदर्श लीडर घडू शकतात, आदर्श नायक घडू शकतात की ज्यांना समाजाची खरी जाणीव होऊ शकते. तर सर, आपला जीवन प्रवास तर फार कठीण आहे आणि त्याच्यातून तुम्ही खूप सारं कार्य केलं की जे कोणी जीवनभर विसरू शकत नाही. खूप लोकांवर आपले उपकार आहेत. तर आपल्या इतक्या जीवनभराचा जो प्रवास आहे त्याच्यामधून आपण आजच्या युवकांना आणि युवतींना आपण काय संदेश देऊ इच्छितो? जेव्हा मी त्या चळवळीतून त्या घटनेच्या याच्यातून वाचलो तेव्हा मी ठरवून घेतलं होतं की आपण जिंदा शहीद म्हणून जगायचं आणि समाजाची सेवा करायची. मग समाजासाठी जे काही करायचं वाटलं ते नाहीतरी आपण गेलो, नाहीतरी गेलो. आता जे आयुष्य जो उरलेलं आहे हे समाजासाठी खर्च करायचं. म्हणून माझं असं समाजाला एक सांगायचं आहे, युवक लोकांना एक सांगायचं आहे की समाजासाठी जर तुम्ही कितीही काम केलं तरी कमी आहे आणि समाज त्याची परतफेड देतो. समाजासाठी काम केलं, समजा युवकासाठी काम केलं किंवा गावासाठी किंवा देशासाठी किंवा तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी जरी आपण काम केलं, समाजासाठी तुम्ही झुकून घेतलं तर त्याचं तुम्हाला परतफेड समाज देते. आणि त्याच्यातून तुम्हाला असं नाही का खूप हे होतं म्हणून समाजानं तुम्हाला खूप दिलं. आणि म्हण आहे ना, एक काय तुकडोजी महाराज म्हणजे जो आवडे जगाला तोच आवडे देवाला. म्हणून तुम्ही जर जनतेला आवडले तर तुम्ही कुठल्याही आपत्तीतून, कुठल्याही संघर्षातून तुम्ही वाचू शकता, संघर्षातून जीवन चांगलं जगू शकता. कारण ही जनतेची तुमच्यावर खूप हे असते, म्हणजे आशीर्वाद असतो. आपण जे म्हणतो आशीर्वाद म्हणजे तुमच्याबद्दल लोकात खूप आपुलकी राहते. म्हणून समाजसेवा करणं काही चुकीचं नाही. घरात तर तुम्ही करतात, घरातली सेवा करता हे करता, पण समाजसेवा ही तुमची नाही. तुम्ही 10% करा तर 2% तरी समाजसेवा केली पाहिजे. समाजाचं काम केलं पाहिजे, समाजाच्या अडचणी तुम्ही भागले पाहिजे. म्हणजे जो सुखी असेल, दुःखी असेल, जो गरीब असेल, रांधला गाडला त्याची सेवा केली पाहिजे. गाडगे महाराज म्हणतात की बा रांधल्या गाडली सेवा केली ते त्याची आपल्याला सगळं काही परतफेड भेटते. असं माझं आजच्या पिढीला असं सांगणं आहे. पण आजची पिढी अशी आहे की उठलं सुटलं का मला आत्ताच गोटा काढल्यावर तिथं लिडर आहे आणि गोटा काढल्यावर तिथं आम्हाला आत्ताच पैसे पाहिजे. ही आता सेवा म्हणजे जे सेवा जे करण्याची वृत्ती आहे हे आजच्या पिढीला ते गुण नाही राहिली. म्हणून आजच्या पिढीला माझं म्हणणं आहे का बाकी गोष्टी ज्या पोटाला पाहिजे ते करा, पण समाजसेवा जी आहे ही तन मनापासून करा. नाही समाजसेवा नाही तर तुम्ही कुठले कुठले की नाही मला त्यातून काहीतरी मिळलं पाहिजे हे जर वृत्ती असेल तुम्ही त्याला समाजसेवा म्हणत नाही. तुम्ही समाजसेवा झाला म्हणजे का त्याच्यातून काहीतरी तुम्हाला त्याचं समाधान झालं पाहिजे, त्या जनतेचं समाधान झालं पाहिजे, त्या गावाचं झालं पाहिजे, त्या लोकांचं समाधान झालं पाहिजे, तर त्याला खरी सेवा म्हणते. नाही तर मग तुझं काम केलं काहीतरी त्याचे उपकार मला दे असं जर त्याची सेवा जर म्हटलं ते सेवा होऊ शकत नाही. म्हणून ज्या संघर्षातून मी आजपर्यंत इथं जे आलं त्या सेवेतून मला आज जे जनतेनं मला आज तिथं दिलं आहे मी सुखी आहे, समाधानी आहो. आणि आजही मी जनतेच्या सेवेत आहे. आजही मी त्या ग्रामपंचायतमध्ये आहो. आजही मी जनतेची सेवाच करतो. मग त्या जिल्ह्याची असो की तालुक्याची असो की अमरावतीची असो. तशाच या पताका चॅनलचे आमचे संपादक जे आहे अरुणभाऊ वानकडे हे सुखादुखात आमच्या सोबत असतात. कधी काम पडलं तर आमचं ते चॅनलमध्ये दाखवतात, नाव सुटतात, हे करतात. यांच्या म्हणजे चॅनलच्याच भरोशात ही
कार्यकर्ता चॅनलच्याच भरोशात मोठा होते आणि चॅनलच्याच भरोशात लहान होतो. तर निश्चितच मित्रांनो, सरांनी जो युवक युवतींना आजच्या जो संदेश दिला आहे की खरा लीडर कसा असतो आणि कसा असावा, तर समाजासाठी जेव्हा आपण काम करतो, समाजाच्या दुखासुखात जेव्हा आपण धावतो, तर तेव्हा आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करू नये. त्यांच्याकडनं कुठलीही किंवा एखादी आपण सभा लावत आहे, मोर्चात जात आहे, तिथे आम्हाला पैसे भेटले पाहिजे, कोणत्या लीडरच्या एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वासाठी त्याला निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे, तिथे आपलं काही भलं झालं पाहिजे, तर ही भावना नसावी. तर तुम्ही तुमच्या पोटाचा जो काही कामधंदा असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, तो करून समाजासाठी तुम्हाला थोडंसं 2%, त्यांचं म्हणणं जास्त नाही, 100 नाही, 50 नाही, 10 सुद्धा म्हटलं नाही की 10 मधूनही तुम्ही फक्त 2% काम करू शकता समाजासाठी, पण ते प्रामाणिकपणे करा आणि समाजाच्या दुःखासुखात तुम्ही धावून जा. तेव्हा निश्चितच समाजाचं काहीतरी चांगलं होईल आणि समाजाची दिशा आणि दशा बदलेल, परिवर्तन होईल आणि हा समाज सुधारणेकडे जाईल, तथागतांच्या आणि बाबासाहेबांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करेल, असा सरांनी संदेश दिलेला आहे. जसा की नामांतराचा विषय आहे, नामांतराचा विषय तेव्हा औरंगाबाद विद्यापीठाचा जो नामांतराचा विषय होता तो फार गंभीर विषय होता. त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांना मारपीट झाली, जेल झाले आणि त्याचप्रमाणे खरलांजीच्या प्रकरणामध्ये सुद्धा सरांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या चळवळींचा, त्यांचे जे कार्यकर्ते होते, सहकारी होते, त्यांचासुद्धा खूप मोठा वाटा होता आणि त्यांचा जो जीवनप्रवास आहे, तर त्यांनी स्वतःचं लग्नसुद्धा केलं नाही. त्यांच्या ताईंनी त्यांना सांभाळलं आणि इतकं कमी शिक्षण असताना इतकं मोठं व्यक्तिमत्व घडवणं ही फार कठीण बाब आहे, पण त्यांनी ती यशस्वी केली आणि त्यांच्या जीवनात नामांतराच्या वेळेस, खरलांजीच्या वेळेस जे काही प्रकार झाले, तर ते थोडं सविस्तर आपल्याला सगळ्यांना सांगतील. मॅडम, त्या नामांतराच्या नंतर, नामांतराच्या चळवळीच्या वेळेस आणि मग खरलांजी असो की मग घाटकोपरच्या असो, त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातले जेवढे कॅन्सर कार्यकर्ते, मग अनिल गोंदाने असो, अरुण वानखळे असो, की तिकडे हरदास शिरसाट असो, समाधान वानखळे असो, कृष्णा गणवीर असो, महेंद्र भालेकर असो, की तिकडे धुळ बनसोड असो, की तिकडे आपलं सोनुने असो, की खूप जुने कॅन्सरचे कार्यकर्ते होते. मग त्याच्यात मग अनिल गोंदाने यांच्यावर हमला झाला होता, हर कार्यकर्त्यावर हमला झाला होता, अरुण भाऊवर हमला झाला होता. हे अरुण भाऊ 15 दिवस ॲडमिट होते. असे तिकडे VM वानखळे असो, की एक आमचे विनायक गुरगुरे असो, ते मरण पावले, ते एक परवडीतले कार्यकर्ते होते. त्यावेळेस नंतर लंगोटी मोर्चा काढला होता, मशाल मोर्चे, असे कॅन्सरचे चळवळीत अनेक मोर्चे काढले अमरावतीत. एक कॅन्सरचा दरारा होता की आम्ही जेव्हाही कुठेही ऑफिसमध्ये जावं, ते कुठले होते, आम्हाला सगळ्यांना एक सारख्या अशा दाड्या होत्या. मग दाड्या असताना मग एक हे होते, दरारा होता की बा हे पॅन्थरचेच कार्यकर्ते होते. अमरावती जिल्ह्यात कुठल्याही ऑफिसमध्ये गेलं तर हा दरारा होता. पण पॅन्थरनेच नामांतराचा प्रश्न लावून धरला आणि पॅन्थरनेच नामांतराचा प्रश्न निकाली काढला. पण तो प्रश्न नाही झाला, नामांतर झालं, पण ते नाम विस्तार झाला. म्हणजे अजूनही आम्ही समाधान नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाचे नाव झालं आहे की 13 जिल्ह्याचं नामांतर पाहिजे होतं, पण त्यांनी 4 जिल्हे वेगळे केले आणि 3 जिल्हे वेगळे केले. मराठवाड्याला 3 जिल्हे जोडले आणि 4 जिल्हे वेगळे केले. त्याला रामानंद तीर्थ विद्यापीठ त्यांनी वेगळं केलं. म्हणून अजूनही आम्हाला दुःख आहे त्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासंदर्भात. ते आमचं संघर्षमय जीवन होऊनही आम्हाला पूर्ण नाव त्या 13 जिल्ह्याला पाहिजे होतं. 13 जिल्हे त्या विद्यापीठाची संगमत व्हायला पाहिजे होते, पण त्यांनी विद्यापीठाचा नाम विस्तार केला आणि मराठवाडा विद्यापीठ 3 जिल्ह्याला दिलं आणि नामांतर विद्यापीठ वेगळं केलं. असं त्यांनी तिथं एक वेगळी राजनीती करून ते समाजाला त्याला तरी आम्ही एक त्याच्यात समाधी तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या मराठवाडा विद्यापीठाला भेटलं. पण अमरावती जिल्ह्यामध्ये नामांतराचा प्रश्न सगळे समाज सगळं एक होऊन नामांतराचा प्रश्न या जिल्ह्यात लावून धरेल. आणि जेवढी संघटना त्या संघटना सगळी झिरो होती, फक्त दलित कॅन्सर एक संघटनाची होती की नामांतर चळवळीत आणि त्या चळवळीत एक निष्ठपणे धावून लावून राहत. दलित म्हणजे या भारतीय दलित पॅन्थर असं एक नाव होतं. भारतीय म्हणजे पूर्ण भारत आला आणि भारतीय दलित म्हणजे आपण आलं आणि पॅन्थर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पॅन्थर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अशी उपमा होती त्या दलित पॅन्थर, भारतीय दलित पॅन्थर अशी ती उपमा होती. म्हणून ते
बाबासाहेबांना त्यांचं जर नाव दिलं म्हणजे चिता होता. हा सगळ्या प्राण्यात चिता एक असा असतो की खूप चपळ होतो आणि खूप शिकार आक्रमक असतो, अटॅक करतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे आक्रमक होते त्या पद्धतीनं दलित पॅंथर आक्रमक होते की अन्याय झालं की एकदम आक्रमकपणे जाऊन त्या ठिकाणी जातं. मग ते कर्मचाऱ्याचे आपल्या समाजाच्या कर्मचाऱ्याचे मग ते प्रमोशन असो की त्यांच्या जागा भरण्याच्या असो, मग सगळ्या याच्यासाठी दलित पॅंथर हे धावून जात होते. म्हणजे शैक्षणिक असो, कर्मचाऱ्यावर मग ब्लॉकला भरून नाही केला, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मग दलित पॅंथरमध्ये याच्यात घडला. मग तो मंडल आयोगाचा प्रश्न असो, रिझल्टचा प्रश्न असो, हे सगळं दलित पॅंथरचं मोर्चे काढून ते मिळून घेतलं. निश्चितच मंडळी अनेक प्रश्नांना हात घालून त्याचं विल्हेवाट लावण्यापर्यंतचे जे आजपर्यंत सरांनी कार्य केले, तो नामांतराचा प्रश्न असो, पण तिथे ते समाधानी झाले नाही. कुठेतरी त्यांना असमाधान आहे की त्याचा नाम विस्तार झालेला आहे, नामांतरण नाही झालेलं आहे. त्यांच्या प्रयत्नांना त्यांना वाटलं की बा पूर्णपणे 100% यश यावं, तसं नाही आलेलं आहे. पण जे जुनं दलित पॅंथर होतं, भारतीय दलित पॅंथर, तर आजही ते दलित पॅंथर मोठं व्हावं आणि तसे कार्यकर्ते पुन्हा घडावे. कारण भारताला अशा पॅंथरची गरज आहे, फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. तर ते पॅंथर सरांकडून पुन्हा मोठं होईल, नवीन कार्यकर्ते घडतील, नवीन लोकांना ती प्रेरणा मिळेल, काहीतरी म्हणजे आज जी भारताची अवस्था आहे तर त्यासाठी एक पॅंथर जमून चालणार नाही. आणि भारतीय दलित पॅंथर म्हटलं की एक समाज त्याच्यामध्ये येत नाही. दलित म्हटलं म्हणजे जे लोक दुःखी आहे, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात, ज्यांचं शोषण होते, तर असे जे सर्व 85% जो समाज आहे भारतातला, SC ST OBC, तर असे ते सर्व लोक दलितामध्ये मोडतात. कारण ते स्वतःचा देश असून ते राज करत नाही, आजही ते गुलाम आहेत. आणि इतर देशातले लोक 3 ते 3.5% ब्राह्मण लोक आज आपल्यावर राज करत आहेत. याचा अर्थ आपण सगळे भारतीय आजही गुलाम आहोत आणि दलित आहोत. म्हणजे आपण आपले राजे नाही, त्यांची गुलामी करतो म्हणजे दलितच आहोत. तर या दलिताचा आपला जो कलंक आहे हा निघाला पाहिजे. त्याच्यासाठी मी सरांकडून अशी अपेक्षा करेन की पुन्हा आता त्यांचा तर स्वतःचं कुटुंब नाही आहे, त्यांनी पूर्णपणे समाजात झोकवून दिला आहे स्वतःला आणि अहोरात्र ते समाजासाठी काम करतात. कुठेही अन्याय अत्याचार होत असेल तिथे धावून पडतात आणि त्यांना ते वाचवतात, न्याय देतात. त्यांचे सहकारी मंडळी, सगळे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आणि त्यांच्यासोबत ते सहकार्य देतात. तर सरांना ही विनंती आहे की त्यांनी त्यांचं काम जोमाने वाढवावं आणि सगळ्यांकडून जे काही सहकार्य लागेल ते पण त्यांना मिळो अशी प्रार्थना करते. आणि आमच्या तथागत TV चॅनलला त्यांच्याकडून जे काही समाजाला आवाहन करायचं आहे ते सुद्धा ते थोडं आवाहन करतील अशी मी त्यांना विनंती करते. मी सर्व अमरावती जिल्ह्याच्या सर्व जनतेला व विदर्भाच्या सर्व जनतेला मी आवाहन करतो की तथागत चॅनल ही सर्व समाजाच्या स्तरातलं चॅनल आहे. सर्वांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वाचा फोडणारं हे चॅनल आहे आणि त्या चॅनलला सर्वांनी सहकार्य करावं आणि आपलं चॅनल म्हणून आपण पाहावं आणि त्याला सहकार्य करावं, त्यांच्या टीमला सहकार्य करावं. आणि एवढंच नाही, ही चॅनल कसं आपण अमरावती जिल्ह्याच्या पेक्षा विदर्भात कसं जाईल, विदर्भापेक्षा महाराष्ट्रात कसं जाईल, महाराष्ट्रापेक्षा देशाच्या लेवलवर कसं जाईल, या पद्धतीनं आपण त्या चॅनलला सहकार्य करावं आणि ते चॅनल आपलं मोठं झालं पाहिजे. तथागत चॅनल अशा पद्धतीनं आपण त्या चॅनलला तनमन धनाने सहकार्य करावं आणि जिल्ह्याभर सर्व समाजांच्या लोकांनी त्या चॅनलचं सदस्य होऊन त्या चॅनलला सहकार्य करावं. आणि त्या चॅनलच्या संपादकांनी मला या ठिकाणी अरुण वानकडे व त्यांच्या टीमने मला या ठिकाणी बोलावलं, माझी मुलाखत घेतली, त्याबद्दल मी त्या चॅनलचे तथागत चॅनलचे मनापासून तनमन धनाने त्यांचे मी ऋणी राहील असंच मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. तथागत TV चॅनलमध्ये आदरणीय विनोदजी भालेराव यांनी इथे येऊन त्यांची मुलाखत दिली आणि खूप चांगला एक समाजाला संदेश दिला आहे. तर त्याबद्दल त्यांच्या आम्ही तथागत TV चॅनलच्या तर्फे सर्व टीमच्या वतीने त्यांचे आम्ही आभार मानतो, धन्यवाद मानतो आणि आजचा मुलाखतीचा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करतो.